मंडळी, आज स्वामी भक्तांसाठी पवित्र असणारी ही वास्तू 1910 पूर्वी भूत बंगला म्हणून कुप्रसिद्ध होती. ऐकायला थोडं नवलच नाही का? तर हाच भूत बंगला कसा झाला स्वामी समर्थांचा पवित्र मठ, हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. मुंबईमधील श्री स्वामी समर्थ मठ सिरीजमध्ये आजच्या 6व्या भागात मी येऊन पोचले दादर मठामध्ये. या मठापर्यंत पोचण्यासाठी लोकल हा सर्वोत्तम पर्याय. दादर स्टेशनला उतरल्यावर पश्चिम बाजूला स्टेशनच्या बाहेर सुविधा हे कपड्याचं मोठं दुकान आहे. त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आयडियल बुक डेपोला जाणारा रोड उजव्या हाताला लागतो. आयडियल बुक डेपोच्या इथून जिन्याने वर गेल्यानंतर रोड क्रॉस करून वीर कोतवाल उद्यानाच्या बाजूने सरळ गेल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर जवळ पोहोचतो. तिथून पुढे थोड्याच अंतरावर हा मठ आहे. चला तर मठापर्यंत पोहोचेपर्यंत मी तुम्हाला मठाचा इतिहास सांगते. हा मठ मुंबईमधील सर्वात जुना मठ आहे. या मठाची स्थापना बाळकृष्ण सुरतकर महाराजांनी 29 मे 1910 साली केली. बाळकृष्ण महाराज हे मोठे स्वामी भक्त होते. ते मालाडला राहत. त्यावेळी त्यांच्याकडे मुंबईतल्या विविध भागातून लोक दर्शनासाठी व भजनासाठी शनिवारी मालाडला येत असत. त्यावेळी आजच्यासारखी ट्रेनची सोय तर नव्हतीच. मालाडला सर्वांनी एकत्र येणं गैरसोयीचं असल्याने महाराजांनी कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी राहण्यासाठी भक्तगणांनी विनवणी केली. ही बाब बाळकृष्ण महाराजांना देखील पटली. त्यांनी तशी जागा शोधायला अनुमती दिली. दादरच्या या मठापर्यंत पोहोचण्यासाठी DL वैद्य मार्ग हा फलक लक्षात ठेवा. याच गल्लीमध्ये स्वामींचा मठ आहे. चला तर मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ. सोबतच पुढील गोष्ट सांगते. मठाच्या जागेसाठी खूप शोधाशोध केल्यानंतर काही भक्तांना दादर इथला एक बंगला भेटला. पण तो भूत बंगला म्हणून ओळखला जायचा, कारण तिथे 3 खून झाले होते. महाराजांना हे समजताच महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आपण तिथे समर्थांची स्थापना करून सर्व भूतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलूप उघडावे. आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल आणि तो तसा आला तर ताबडतोब भाडे देऊन बंगला ताब्यात घ्या. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भक्तांनी कुलूप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला. भाडे देऊन बंगला ताब्यात घेण्यात आला. पुढे बाळकृष्ण महाराजांनी अक्कलकोटीतून स्वामींच्या पादुका आणून या मठामध्ये त्याची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत मोठ्या भक्तिभावाने स्वामी भक्त या मठाला भेट देतात आणि आपली सुखदुःख स्वामींच्या चरणी अर्पण करतात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला भक्तांची मोठीच मोठी रांग या मठात असते. दत्त जयंती, स्वामींचा प्रकट दिन, हनुमान जयंती, पाडवा तसेच हिंदू धर्मातील अनेक सण मोठ्या भक्तिभावाने या मठामध्ये साजरे केले जातात. तर ही होती दादर येथील मठाची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असल्यास
आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू मुंबईतील अशाच एका नवीन मठामध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.